बघितली असेल, परंतु यावेळेस आपल्याला संध्याकाळच्या सत्रात मात्र या मैदानावरती मात्र बसून आमच्या व्यासपीठाकडे येऊन मात्र देखील तो सामना आपल्याला पाहावा लागेल। परंतु यावेळेस जर बघितलं गेलं तर दलपतपूर संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर आमंत्रित केले चोळमुख या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी। प्रत्येकदा आमच्या 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या लंच ब्रेक झाल्यानंतर तमाम लाडके क्रिकेट प्रेमी देखील जोडले आहेत। तुमच्या देखील मनपूर्वक सरसे स्वागत आहे। सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि शेअर करत असताना प्रत्येकदा पुन्हा असा या मैदानावरती मात्र प्रत्येकदा या क्रिकेटच्या नगरीत, या क्रिकेटच्या पंढरीत परत एकदा क्रिकेटच्या आपल्याला सामने पाहायला मिळतील। स्वर्गीय राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2025-26 स्पर्धा संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। पर्व 5वे या प्रतियोगितेमध्ये बघितले तर प्रथम पारितोषिक देखील सौजन्य केले सन्माननीय श्री रवींद्र भोये साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर। दुसरे पारितोषिक सौजन्य केले सन्माननीय जयश्रीताई दिलीप तरवारे मॅडम, सामाजिक कार्यकर्ता। तिसरे पारितोषिक सौजन्य केले सन्माननीय श्री रवींद्र चौधरी साहेब, सामाजिक कार्यकर्ता। चौथे पारितोषिक सौजन्य केले सन्माननीय श्री अशोक लांगे सर। पाचवे पारितोषिक या ठिकाणी मात्र सौजन्य केले सन्माननीय श्री ज्ञानेश्वर खुताडे साहेब, माजी सरपंच खडकोहळ। सहावे पारितोषिक सौजन्य केले सन्माननीय श्री गजानन बारगजे साहेब, संचालक हॉटेल यश महाराज हर्सुल। सातवे पारितोषिक या ठिकाणी सौजन्य केले सन्माननीय श्री संतोष राऊत साहेब, सरपंच गोलदरी। आणि आठवे पारितोषिक सौजन्य केले सन्माननीय श्री देवीदास बोडगे सर, त्र्यंबकराज हॉटेल हर्सुल। तांत्रिक मोलाचे सहकार्य देखील या ठिकाणी लाभले गेले, परंतु दोन बॅटर देखील मैदानाच्या आत जायचे मित्रांनो। या ठिकाणी चोळमुख संघ मात्र मैदानाच्या आत आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज झालाय आणि सज्ज होत असताना अवघ्या 4 षटकांचा हा सामना खाली दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल। मोलाचे सहकार्य मी जिक्र करत होतो की या ठिकाणी मोलाचे सहकार्य देखील लागले संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल या संघाला। सन्माननीय श्री नारायण चव्हाण सर असतील सामाजिक कार्यकर्ते, गौरव वाघचोरे साहेब असतील सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी मात्र पाण्याची व्यवस्था देखील केली पहिल्या दिवसापासून। त्यानंतर सुरेश पेंडार सर असतील सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर जनार्दन लहारे सर सामाजिक कार्यकर्ते, गणेश कनोजे सर असतील मुंबई पोलीस, अक्षय श्रीवास्तव दत्तसंद मेडिकल हर्सुल, सन्माननीय श्री चेतन पाटील सर मंगलाई हॉस्पिटल नाशिक। आणि ट्रॉफी सौजन्य देखील या प्रतियोगितेमध्ये केली सन्माननीय श्री रवींद्र मोवळे सर, वन रक्षक त्र्यंबकेश्वर। त्यानंतर त्यांचेच बंधू असतील हेमंत मोवळे सर नाशिक पोलीस, सीताराम वळवी साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य, जितूभाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते नाशिक, चंद्रकांत सेवाळे सर राधाकृष्ण हॉस्पिटल नाशिक, गिरीश भुसारे सर नाशिक पोलीस, इंद्रेश यादव सर सामाजिक कार्यकर्ते, अशोक भुसारे सर सामाजिक कार्यकर्ते। या सर्वांचे एकदा मनपूर्वक मी प्रत्येकदा आभार मानेन, परंतु 2 मीटर मैदानाच्या आत पाहायला मिळतील यावेळेस दलपतपूर या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आत। यावेळेस मात्र आपण पाहतो की मिस्टर शरद महाले यांच्यावरती मात्र पूर्णपणे नजरे असतील चोळमुखकरांची, कारण सकाळच्या क्षेत्रात नाहीतर दुपारच्या क्षेत्रात जेव्हा आपण बघितला होता, कारण चोळमुखकरांचा जेव्हा सामना त्या ठिकाणी कळमनापाडा या ठिकाणी संघाविरुद्ध तेव्हा मात्र 103 धावा तर बनवल्या गेल्या होत्या, अवघ्या 3 धावेने सामना जिंकला होता चोळमुख या संघाने। तर या ठिकाणी अग्निपरीक्षा देखील लागेल आणि थोडासा मात्र संतुलन या ठिकाणी बॅकअप करावं लागेल ते मात्र चोळमुखकरांना। तर दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं तर दलपतपूर या संघाने सकाळच्या सत्रात मला वाटतं बघितलं गेलं तर दलपतपूर या संघाने खरवळ या संघाला पराभूत केलं होतं। दोन्ही संघांनी एक विजय प्राप्त केल्यानंतर मात्र या प्रतियोगितेतील क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो की क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणी मात्र एक सामना अजूनही जिंकणे गरजेचे असेल। 2 मीटर मैदानाच्या आत यावेळेस मात्र षटक देखील घेऊन येईल चोळमुख संघाकडून एक अनुभवी सिनियर 1 क्वालिटी प्लेयर चोळमुख संघाच्या जर्सी नंबर 20 बाबुराव चौधरी गोलंदाजी अटॅक वरती आपण पाहतोय की जेव्हा मात्र कळमना पाडा या संघाविरुद्ध मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती। यावेळेस मात्र बॅटर तर 2 मैदानाच्या आत क्रीजवरती सुरक्षित असतील। त्यानंतर आमचे एमसीए पॅनेलचे पंच विजयजी भुसारे सर हे देखील हा सामन्यासाठी उपस्थित आहेत। प्रत्येकदा विजय भुसारे सर तुमचं खूप खूप अभिनंदन असेल, कारण आपला सामना पाहायला मिळाल्याच, कारण आपला फेवरेट प्लेयर जर बघितलं तर या ठिकाणी उत्तम रावत यांनी शानदार फलंदाजी केली। 30 बॉलमध्ये आपण पाहतो 107 धावा, 10 षटकार, 10 चौकार आणि काय एक आत्ताची प्लेबाजी। आणि या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर आजच्या दिवसातील मात्र नक्कीच उत्तम राऊतच्या नावावरती ओकेएस पंचांच्या कॉल येतोय। या ठिकाणी
मात्र शतरक्षण देखील सजवून झाले. विकेट किपरच्या पाठीमागे लॉंगलेच्या गलीमध्ये बॅकवर्ड शॉट्स करून एक बाउंड्री टच मिड डीप फॉरवर्ड, त्यानंतर वाईडिस मिड विकेट आणि एक शॉट लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षण ऑन साइडला ऑफ साइडला फ्लाय स्लिप, त्यानंतर पॉइंट कव्हर आणि एक शॉट आपण पाहतोय लॉंग ऑफ. हे क्षेत्ररक्षण ओके यस लेटेस्ट प्ले. पंचांचा कॉल येतोय, सामन्याला सुरुवात होतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय की पहिला बॉल खेळपट्टीवरती सन्मान दिलाय, परंतु सन्मान देत पहिल्या चेंडूवरती मात्र आगाज प्रारंभ. एकाला आहे दुसऱ्याला बाय, चेंडू सीमा पार निघून जाय, चौकार. बॅटिंग लाईनअप तर चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील शरद महाले यांनी अर्धशतक झळकावलं आणि त्याच्याबद्दल मात्र देखील सामना जिंकला होता. खरवल संघाला पराभूत केलं होतं, परंतु यावेळेस देखील अर्धशतक झळकावलं झाले. तर आजच्या सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळाले. एक शतक स्करलेगच्या दिशेने मोडलाय बॉल. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक, केवळ एक धाव. पहिल्या दिवशी मात्र मुलवड संघाने आपला कायम दबदबा ठेवला. दुसऱ्या दिवशी जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी मात्र कायम दबदबा ठेवला होता तो मात्र चिंचोहोळ या संघाने. हलक्या हाताने खेळा स्कोर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवला होता, परंतु इंटू द गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. या षटकात जर तर दुसरी बाउंड्री येते मिस्टर शरद महाले यांच्या बॅटच्या माध्यमातून, चौकार. माफ करा मित्रांनो, मला वाटतं शरद नसेल, बहुतेक शरद नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि कान्हा यांनी मात्र चौकार मारले दोन आतापर्यंत. ओहो, त्याच रिजन मध्ये संधी निर्माण झाली. ओ बिलकुल एक इरादा होता की कॅच पकडला जाईल, परंतु मात्र अंतिम क्षणी आपला इरादा त्या ठिकाणी चेंज केलाय, बदललाय. वन बाउंड के साथ चेंडू सीमा पार निघून जाईल. मात्र देखील तिसरा चौका कान्हा यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतोय की तिसऱ्या दिवशी मात्र वर्चस्व कायम ठेवलं होतं. अंतिम टॉप 8 जाण्यासाठी बेलपाली चिरापाली बस संघाला पराभूत केलं. त्यानंतर मुरुमटी, सिंदोनी आणि आजच्या दिवसातील आपण पाहतो की उर्वरित अंतिम 4 मध्ये प्रवेश करत असताना एक बाजूने ही पहिली लढत कट केलाय. स्कोर लेगच्या दिशेने मात्र शानदार क्षेत्ररक्षण, हलकीशी मिस फील्ड. हातात तर चेंडू आला होता, परंतु मात्र मिस फील्ड करत असताना एक धाव नाही तर दुसरी धाव देखील. जेव्हा मात्र थ्रो फेकला जाईल विकेट किपर यांच्याकडे, तेव्हा मात्र या चेंडूवरती ओनली 2 रन्स. एक बाजूने दुसरी लढत आपल्याला पाहायला भेटू शकेल, कारण पहिली लढत पाहायला भेटते. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल निरगुडे आणि घोडबारी. एक कडक चांगला आपल्याला सामना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल दलपतपूर संघाकडून ही देखील कॅल्क्युलेशन असेल. ओ स्टेप आउटचा फटका. यावेळेस मात्र आउट गोईंग स्टँडर्ड केल्यानंतर स्विच ऑन मिड विकेट रिजन विकेट षटकार. ओव्हर की समाप्ती. अंतिम चेंडूवरती षटकार मिळाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते प्रथम दलपतपूरकरांची बिन्न विकेट गमावून 221. मागच्या मॅच मध्ये देखील शानदार गोलंदाजी केली होती आणि शानदार गोलंदाजी करत असताना प्रत्येकदा आपण पाहतो की वैयक्तिक या ठिकाणी मात्र सुरेश पेंढार सर येतील का आणि त्यांनाच मात्र या ठिकाणी पाचार्य केले गेले. कारण मागच्या मॅच मध्ये मात्र टर्निंग पॉईंट त्यांनी मात्र सुरेख एक विकेट काढून दिली होती आणि तोच टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी टिकला होता आणि अवघ्या 3 धावीने तो सामना जिंकला होता. बॅटिंग मध्ये जर गहराई जर चांगली मजबूत असेल, परंतु या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि नक्कीच सांगितले जाते ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्या घरच्या मैदानावरती जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा मात्र आपण चांगल्या गोलंदाजाला देखील फलंदाजाला देखील आपण चांगली गोलंदाजी करतोय आणि तेच नियंत्रण कमीत कमी 80 स्पीडने मीडियम पेस गोलंदाजी केली जाईल. कट केलाय, चेंडूला उंचाई मिळाली, पाठीमागे बिलकुल चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय. यावेळेस अनुमान अंदाज जज मात्र एकदा तर नाचवलं होतं जरद, परंतु दुसऱ्यांदा मात्र संधी दिली गेली नाही. सुरेख झेल पकडलाय आणि झेल पकडत असताना मिस्टर शरद महाले मागच्या मॅच मध्ये मात्र अर्धशतक झळकावलं होतं. यावेळेस मात्र नाराज हताश होऊन माघारी परततोय. लुझिंग द फर्स्ट विकेट इज गॉन बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या आत. पहिली सफलता मिळते, कॉन्फिडन्स वाढतोय.
मिस्टर सुरेश पेंढार मेजर सरांची मागच्या मॅच मध्ये देखील एक विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती. कमालची फिटनेस. फुललेंचा बॉल चान्स निर्माण झालाय प्रयत्न एकदा परंतु चेंडूला उंचाई मिळाली. गगनचुंबी षटकार. टॉस का बॉस. रवींद्र लोणगे सरांचे स्वागत. षटकार. यावेळेस खाली राहून गेलेला चेंडू सरळ जस्टीच्या पाठीमागे जातोय. लेंथ मध्ये परिवर्तन. कमालची गोलंदाजी. कारण जेव्हा षटकार मारला जातोय ना तेव्हा आपल्याला बदल करावा लागतोय मित्रांनो. आपल्याकडे नक्कीच हातामध्ये 5 बोट आहेत आणि 5 बोटमधून आपल्याला व्हेरिएशन करणे गरजेचं. तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मिस्टर सुरेश पेंढार सर मेजर या ठिकाणी आपला झंझावत आक्रमक दाखवत असताना पाहायला मिळतोय. स्कोर लेगच्या दिशेने जमीन लेगच्या दरम्यान फटका. पाठीमागे प्रोटेक्शन. मिस फील्डच्या कारण चेंडू सिम्मारस आपल्याकडे निघून जातोय. चौकार. जेव्हा मिस फील्ड करायला मित्रांनो खराबी तर या मैदानामध्ये पाहायला मिळत नाही परंतु आपलं संतुलन या ठिकाणी आपल्याला नियंत्रण के साथ आपल्याला क्षेत्ररक्षण करता आलं नाही. नाराज हताश होतोय सुरेश पेंढार सर. कारण आपण जेव्हा 11 प्लेयर मैदानाच्या आत उतरतोय ना मित्रांनो तेव्हा आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी आपलं 100% योगदान द्यावं लागतंय. कारण एक्क्याने होत नाही. स्टंपिंग स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. हलकासा मात्र बॅकफुट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाही. डॉट चेंडू. एक शानदार कमबॅक करावा लागतोय. कारण एक षटकार मारल्यानंतर आतापर्यंत या षटकार जर विचार केला गेला तर 10 धावा खर्च केलाय. पहिल्या चेंडूवर विकेट काढल्यानंतर शेवटचा बॉल कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक 1 धाव रोखू शकणार नाही. अंतिम बॉलवरती 1 धाव येते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 32-32. 1 विकेट. कारण एक विस्फोटक फलंदाज मिस्टर शरद महाले यांची विकेट केल्यानंतर 1 डाऊनला गेलेला हा फलंदाज मात्र थोडासा एक कामच चालवं आपल्याला बॅटर्स पाहायला मिळाला. त्यावेळेस मात्र राहुल आणि कान्हा यांची जोडी. शरद महाले आता आज जर बघाल तर या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये केवळ 5 धावांची खेळी करून बाद झालाय. म्हणजे पूर्णपणे या मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डरच्या फलंदाजावरती जबाबदारी असेल. सागर येईल. गेंदबाजी करने के लिए अब पावर प्ले पूर्ण हो चुका है. 32 रन 1 विकेट. इस बार बिल्कुल बैट का किनारा लगकर पॉइंट रीजन में गेंद को निकालने में सफलता पूर्वक स्टॉक चेक करके हुए खेला है. गेंद सीमा पर चली जाती हुई 4 रन. कमाल का स्ट्रोक देखने को मिला. एक ताकत नहीं तो नजाकत भरा स्ट्रोक. बिल्कुल रूम देकर खेला था क्योंकि गेंद ही वैसी ही गिरी थी. बिल्कुल शॉर्ट पिच गेंद डाली थी और उन्होंने बिल्कुल इंतजार करते हुए बिल्कुल जगह बनाकर उस स्ट्रोक को चेक करते हुए खेला था. इस बार भी वही रिप्ले में आप देखिए खूबसूरत ट्राई बैक टू बैक उस एरिया में जहां बिल्कुल एक शतरक्षक खाली था वहां पॉइंट बिल्कुल जो छोटी सी दरार थी उसमें भेजने में कामयाब हुई है. बैक टू बैक अनदर बाउंड्री 4 रन. इसे कहते हैं एक सेंसिबल क्रिकेट. क्या है कि जब आप गेंदबाजी करें स्लो मीडियम पेस के साथ तेज रफ्तार से गेंदबाजी तो नहीं कर रहे हैं आप तो कहीं ना कहीं बल्लेबाज के पास एक चांस रहता है. मौका बनता है जगह बनकर खेलने का. और वही यहां एक दृश्य देखने को मिला. स्टेप आउट करके आगे निकल कर आए थे. स्कोर लेग की दिशा में मोड़ा है गेंद को. हल्के हाथों में स्ट्राइक रोटेट करेंगी. सोच समझ कर ये खेला हुआ स्ट्रोक क्योंकि 2 गेंदों में 2 चौके आने के बाद स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी. और वही दृश्य देखने को मिला इस बल्लेबाज द्वारा. एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए उस बल्लेबाज को जाके स्ट्राइक मिलेगी. एक शोल्डर का इस्तेमाल करने का प्रयास किया था. व्हाइट का कॉल फर्स्ट बाउंस की वार्निंग भी चेतावनी दी गई इस गेंदबाज को. ओके यस व्हाइट के साथ रनों में इजाफा होता हुआ इस 1 रन के साथ. लेकिन नियंत्रण में वापसी करनी होगी. जिस तरह से सुरेश पेंढार सर ने गेंदबाजी की केवल 7 रन खर्च किए. एक सफलता जरूर उनको मिली थी. स्कोर लेग की और गेंद को निकालने में सफल जरूर हुए थे लेकिन रन रोकने में कामयाब नहीं हुई. वहां बिल्कुल चहलकदमी करते हुए रन तो पूरा कर लिया दोनों बैटर्स ने. ये सही रणनीति रहेगी जहां अगर आप बड़े हिट्स या छक्के नहीं लगने देते तो कहने के सिंगल रनों पर अगर आप रोक सकते हैं तो ये अच्छा रहेगा चौड़मुख के लिए. इस बार खूबसूरत ड्राइव शॉट फॉर मैन रीजन. इस ओवर में वही देखा जाए तो तीसरी बाउंड्री देखने को मिली. 4 रन. नियंत्रण के साथ वहां प्रोटेक्शन तो जरूर 30 सर्कल के अंदर क्षेत्ररक्षक सजा दी गए हैं लेकिन उसके बावजूद एक अच्छा स्ट्रोक खेला. बिल्कुल जहां शॉर्ट थर्ड मैन के रीजन में सुरेश पेंढार सर फील्ड कर रहे थे उनके सर के ऊपर से स्ट्रोक खेला था.
उसी के चलते रन स्कोर बढ़ता हुआ 47 रन, 1 विकेट। इस बार भी घुटने टेकर हल्के हाथों ने खेला, लेकिन गैप में गेंद है, तेज रफ्तार से गेंद चली जाएगी क्योंकि आउटफील्ड तेज है और आउटफील्ड तेज होने के कारण अंतिम गेंद पर चौका, ओवर की समाप्ति। इस या षटकामध्ये जर बघितलं गेलं मित्रांनो तर 4 चौकार पाहायला मिळाली आणि त्याच्या बदल्यात मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 51 लॉट्स ऑफ 1 विकेट। दलपतपूर स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक्स टॉली मैदानाच्या आत। पुढील सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल। तत्पुरती मात्र उर्वरित 2 मापता मित्रांनो 1 षटकांच्या खेळ बाकी शिल्लक। धावसंख्या तर एक सन्मानजनक तर बनवली गेली, परंतु अजूनही जर 20 धावा जर जोडल्या गेल्या तर नक्कीच सोनेपे सुहागा राहील दलपतपूर संघाला, कारण चोळमुख संघाकडे चांगले बॅटर आहेत। म्हणजे या ठिकाणी एक काट्याची टक्कर पाहायला मिळेल, एक चुरशीची लढत। जेव्हा आपण अंतिम 8 मध्ये येतोय, अंतिम 8 मधून अंतिम 4 मध्ये जातोय, अंतिम 4 मधून जेव्हा अंतिम 2 मध्ये जातोय तेव्हा चुरशीचे सामने पाहायला मिळतील। नो बॉलचा कॉल, हाईट नो बॉल, यावेळेस मात्र नुकसान भोगावं लागेल चोळमुखच्या गोलंदाजांना। कारण मित्रांनो मी वारंवार का सांगतोय की जेव्हा मात्र आपले प्रमुख चांगले गोलंदाजी करून नसताना देखील जेव्हा मात्र त्यांच्यावर जी मात्र गोलंदाजी करण्याची पाळी येते ना, तेव्हा तो आपल्या संघासाठी मात्र देखील जीवाची रान करून मात्र गोलंदाजी करतोय। परंतु दुसऱ्या बाजूने जर या ठिकाणी जर खराब गोलंदाजी कराल तर या ठिकाणी जायज आहे की या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल। यावेळेस मात्र नो बॉलचा चेंडू असल्या कारणाने आपण फायदेमंद तर उठवता आला नाही या बॅटर्सला, परंतु मात्र एक डॉट चेंडू काढण्यासाठी मात्र देखील या ठिकाणी तारीफ करायला लागेल गोलंदाजाची। स्वारवन गतीमध्ये पेस करत असताना जी अपेक्षा केली जात होती की ऑन साइडला ऑफ कटर येईल चेंडू, परंतु सिद्धा सोडून दिल्यानंतर बॉडीला टच झाल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही। यावेळेस लॉंग लेग एरिया बिलकुल फाईन खेळला आहे। फाईन खेळत असताना त्या ठिकाणी मात्र तीव्र उतार तर आहे, गती मात्र स्पीडअप घेते आणि तेज रफ्तारच्या गतीने निघून जाते। सीमा रेस आपली इकडे 4 रन। एक बाजूने आपण पाहतोय सुरेश पेंढार सरांनी देखील चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 7 धावा, 1 विकेट। परंतु ऑप्शन जर बघितलं गेलं तर ऑप्शन तर आहेत, परंतु जे रेग्युलर बॉलर आहेत त्यांची मात्र या ठिकाणी खराब गोलंदाजी पाहायला मिळते। ब्लॉक हॉल मध्ये बॉल प्रत्येकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, हलकासा एक मोमेंटम देऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटर आणि बॉल यांचा संपर्क नाही, डॉट चेंडू पाहायला मिळतोय। शेवटचे षटक 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक। फुलाल्यांचा बॉल दिशा दिली, शानदार लॉंगलेगच्या गलीमध्ये क्षेत्ररक्षण, शानदार एफर्ट, शानदार क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव तर रोखली। 1 धाव रोवत असताना मात्र बिलकुल 60च्या आसपास रोखलं जाईल का, कारण 57 धावा, उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक। या षटकात 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 1 चौकार मात्र असताना रनवर ती अंकुश लावला जातोय, कट केला, परंतु यावेळेस आउट गोईंग वर्ड शॉट, यावेळेस वाईट इज लॉंग ऑफ विजन, बिग हिट, 5व्या चेंडूवरती षटकार। एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असल्या कारणाने धावसंख्या तर मजबूत बनवली, परंतु शेवटच्या बॉलवरती कोणत्या पद्धतीने फिनिश केले जाईल। सटिक यार्कर टाकण्याचा प्रयत्न बिलकुल हलकासा ऑफ स्टंपला सरकला होता आणि सरकत असताना मात्र षटक समाप्त होते। पहिल्या षटकांचा खेळ माफ करा 4 षटकांचा खेळ समाप्त होते, पहिला डाव देखील समाप्त होते आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर दलपतपूर संघाची जर बघितली गेली तर धावसंख्या या ठिकाणी किती 63 धावा, 64 धावांचे टार्गेट असेल दुसऱ्या इनिंग मध्ये चोळमुख या संघासमोर। पुढील सामना देखील पाहायला मिळेल मित्रांनो। आपण टॉच विन करून घेण्यासाठी यायचे या ठिकाणी निरगुडे बनाम घोडबारी, एक क्रिकेट महासंग्रामातील एक मोठा महामुकाबला, काठीची टक्कर पाहायला मिळेल। एक बाजूने आपण पाहतो की शतकवीर मिस्टर उत्तम राऊत यांची फटकेबाजी, तर दुसऱ्या बाजूने मात्र देखील त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला जगतिका घोडबारी संघाकडून एक मोठा मुकाबला पाहायला मिळू शकेल। तत्पूर्वी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, यावेळेस फक्त 64 धावांचे टार्गेट असेल चोळमुख या संघासमोर।
यावेळेस दलपतपूर संघ हा मैदानाच्या आत, कारण 64 धावा बनवल्या होत्या. 64 धावा बनवत असताना मात्र एक फायटिंग टोटल टार्गेट तर बनवले गेले, परंतु क्रिकेटचा खेळ म्हणजे काय. हॅलो 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 माहिती हॅलो 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 माहिती हॅलो. यावेळेस मात्र आपण पाहतो की मी जिक्र केलं होतं की क्रिकेटचा खेळ म्हणजे काय, तर आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारा औषध म्हणजे क्रिकेट. विजयामध्ये मैदानातील जल्लोष म्हणजे क्रिकेट, पराभवात मात्र डोळ्यातील अश्रू म्हणजे क्रिकेट, संघर्षातील हृदयातील आग म्हणजेच क्रिकेट, आणि गावाची एकजूट म्हणजे क्रिकेट, वेळेचे महत्व म्हणजे क्रिकेट, आणि प्रामाणिकतेचे मंदिर म्हणजे क्रिकेट, प्रत्येकाचा आदर म्हणजे क्रिकेट, या रखरखत्या आयुष्यात वटवृक्षाची सावली म्हणजेच क्रिकेट, आणि मायेची मखमलीत उब म्हणजेच क्रिकेट, सर्वांना एकत्र आणणारा क्रिकेट हा आपल्याला या क्रिकेटच्या मैदानात मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल, डाव पाहायला मिळेल. आणि डाव पाहत असताना यावेळेस 2 मीटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस 64 धावांचा पाठला करत असताना यावेळेस मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळेल. अजय आणि सागर. कहते नहीं कि रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे पास चल के खुद समंदर भी आएगा, खुद थके ना बस ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जितने का मजा भी आएगा. 2 बैटर मैदान के अंदर चले जाते हुए 24 गेंदों में सिर्फ 64 रनों का टारगेट रखा है उनके सामने. चला यावेळेस मात्र दुसऱ्या डावाला आरंभ होतोय. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. यावेळेस मात्र बिलकुल उलट काउंटडाऊन सुरू होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पहिला चेंडू रायटर वरती विकेटच्या मार करत असताना यावेळेस शरद महाले मॅन फ्रॉम दलपतपूर संघाचा विकेट टेकर गोलंदाज ऑन द ट्रॅक वरती. विकेटची आवश्यकता, कारण टार्गेट चांगलं बनवलंय, 64 धावांचे टार्गेट. यावेळेस कमालचा फटका, स्टँडर्ड एक क्रॅकिंग क्लासिक फटका पाहायला मिळतोय. आउट स्टँड बिलकुल सीमा पार निघून जाते. लॉंग ऑफ पिजन षटकार. यावेळेस मात्र निकीची गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल पाहायला मिळाली, कारण एक चांगला चेंडू देखील टाकून काय फटकेबाजी पाहायला मिळाली. म्हणजे बॅटिंग लाईन जर बघायला तर फटकेबाजी चांगली असेल, आणि फटकेबाजी करत असताना जेव्हा नेट्स मध्ये आपण प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा फटकेबाजीची फलंदाजीची प्रॅक्टिस केली असेल बहुतेक या बॅटर्सनी, परंतु आपल्याला गोलंदाजी मित्रांनो सुधारावी लागेल. कारण आपण कॅचिंग पोझिशन, क्षेत्ररक्षण, बॅटिंग लाईनअप ही 3-4 फॉर्मॅट जर आपल्या संघामध्ये असतील ना मित्रांनो, तर आपण कोणत्या पण संघाला आपण नमवू शकतो. कारण आपण बॅटिंग एक साईडच बॅटिंग करून जिंकू असं तर क्रिकेट तर नाही. तर आपल्याला कमीत कमी आपल्याला 3 फॉर्मॅट मध्ये कॅचिंग पोझिशन, क्षेत्ररक्षण, बॅटिंग हे मात्र महत्वाचे असते, तेव्हाच आपण एक चांगली टक्कर देऊ शकतोय. ओहो, क्रॉप लेंथ, वेट एंड वरचा फटका, स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर, बॅक टू बॅक अनदर बाउंड्री. षटकार येतोय, बिग हिट षटकार. आपण पाहतो की अजय हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. यावेळेस मात्र काही बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. हॅट्रिक घेतली जाईल का, प्रेक्षक देखील नजरे या चेंडूवरती ठेवून आहेत. शानदार फटकेबाजी. शर्यत यांना वापसी करावी लागेल. खराब लेंथ, नो बॉलचा कॉल. यावेळेस देखील गंगापूर, नाशिक दूर आणि पंचवटी चौका पहिले गिरिया 4 रन. नो बॉल पीटची संधी निर्माण झाली. सांगितले जात नाही की उघडा डोळे पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट, आणि फ्री हिट असल्या कारणाने मात्र खराब गोलंदाजी मित्रांनो. सागर एक माफ करा मित्रांनो, या ठिकाणी शरद महाले सारखा गोलंदाज जर प्रमुख गोलंदाज या ठिकाणी खराब गोलंदाजी करत असेल, तर त्या ठिकाणी मात्र येणारे गोलंदाज कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील सागर भाऊ यांना मात्र देखील मनात लक्षात घ्यावं लागेल. कारण एक आपण विकेट टेकर गोलंदाज, कारण दोनवाडीच्या मैदानात ते सुरेख गोलंदाजी केली होती, कारण तिथून तो दौरा संपल्यानंतर घरी मला वाटते प्रॅक्टिस बहुतेक केली नसेल.
परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वतःसाठी नाही तर कधी कधी नियंत्रण देखील चुकते. हो 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 फटका सुरेखपणे मिळतोय. शोषणार की सोल्हार की एक तेरी तो एक मेरी और ये षटकार अजय की. वाह कमालचा फटका. एक तर नो बॉल टाकला आणि फ्री हिटची चान्स मात्र या ठिकाणी मिळाला असल्या कारण मात्र नक्कीच गंगा नदीमध्ये हात तर धुतले जातात. अजय यांच्या बॅटच्या मधमध मात्र चांगले फटके. परत एकदा जब दिशा भटकेंगे तो पडेंगे फटके. एवढीच बार चेंडू सीमा पर निघून जाईल. डीप फॉरवर्ड रिगेन 4 रन. (27) 27 रन. भिन्न विकेट गमावून मात्र चोळमुख हा संघ मजबूत स्थितीमध्ये असेल आणि जे आपले इरादे आहेत या ठिकाणी इरादे स्पष्ट करताना अजय. कारण अवघे मागच्या मॅच आपण 3 धावांनी जिंकला होता परंतु यावेळेस मात्र ती संधी जाऊन देणार नाही. वन साइड सामना. यावेळेस देखील आपण पाहतो की चेंडूला उंचाई मिळाली आणि उंचाई देत असताना बिलकुल टसका बॉस मिस्टर रवींद्र लोळगे सरांचे प्रत्येक एकदा स्वागत केले जाते. यावेळेस षटकार येतोय. आतापर्यंत मला नक्कीच अर्जुन दादा सांगतील या ठिकाणी की या षटकात कमीत कमी 5 षटकार मारले गेलेत. माफ करा मित्रांनो 4 षटकार म्हणजे खराब गोलंदाजी. 2 चौकार 4 षटकार मारत असताना नो बॉल चेंडू देखील टाकला होता. मला वाटते हा शेवटचा बॉल असेल. परत एकदा आणखीन एक चांगला स्ट्रोक परंतु पाठीमागे प्रोटेक्शन. यावेळेस मात्र अंतिम बॉलवरती सिंगल स्ट्राइक आपल्या समोर ठेवले जाईल. ओव्हर की समाप्ती. एक महंगा साबित ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला. एक्सपेन्सिव्ह षटक यावेळेस मिस्टर शरद महाले यांच्या म्हणजे पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस 34 धावा म्हणजे 33 3 डबल 3. यावेळेस मात्र 33 धावावरती खेळतोय अजय. म्हणजे 34 धावा मित्रांनो झाले कारण एक नो बॉल एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली गेली तर कुल मिळाकर धावसंख्या 34 म्हणजे 33 धावावरती खेळतोय पूर्णपणे. यावेळेस बघितले गेले तर अजय 18 30 म्हणजे 10च्या सरासरी धावसंख्या परंतु विकेट टेकिंग गोलंदाजी करायला लागली. मित्रांनो हिम्मत हारू नका. जोपर्यंत शेवटचा चेंडू तुम्ही टाकत नाही ना तोपर्यंत लढा. कारण एक धावेसाठी मात्र संघर्ष करायला लावा तेव्हाच मात्र एक आपल्याला चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला भेटू शकेल. यावेळेस ओहो सिटी बॅटने खेळलाय. यावेळेस संधी निर्माण झाली आणि एक आक्रमक जो फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करत होता त्यांचीच विकेट या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकातील घेतली जाते. पहिला विकेट एक मोठी किंमत चुकावी लागेल आणि मोठी किंमत चुकावी लागत असताना मात्र एक पहिली सफलता मिळते यावेळेस दलपतपूर या संघाला. यावेळेस मात्र न्यू बेटर मैदानाच्या आत जाईल परंतु मात्र 33 धावांच्या खेळीच्या पारीचा अंत होते मिस्टर अजय यांची परंतु आपल्या संघाला बिलकुल विजयाचे ग्रीप आणून ठेवले आणि ठेवत असताना अवघ्या 17 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल आणि 17 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. पुढील सामना आपण पाहतोय निरगुडे बनाम घोडबारी. कट केलाय एक बंबर बिलकुल चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता परंतु मात्र पाहिजे तसा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही कारण एक चांगला फुलर लेनचा बॅक ऑफ लेनवरती चेंडू पडला होता. एक सिंगल धाव सांगतात की कान्हा कांतीलाल यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय. कान्हाची जर या ठिकाणी मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पडली तर विकेट नक्कीच पहिल्या चेंडूवरती ते विकेट केली होती. विकेट टेकिंग गोलंदाजी कारण शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल. कारण मित्रांनो सजासजी मात्र जेव्हा आपण क्रिकेटच्या हे सामने खेळतात ना तेव्हा मात्र आपण हारला तरी चालेल परंतु आपण जी हिंमत आहे ती मात्र सोडू नका. कारण सांगतात ना की इतिहास प्रभावाची नोंद घेतोय फक्त संघर्षामध्ये दम असला पाहिजे. हो बिलकुल जांगमध्ये जाऊन अटकतोय. आटो कटल्यानंतर हलकीशी अपील जरूर पाहायला मिळते परंतु यावेळेस पंच अनुभव पंच आपण पाहतो या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारच्या त्यांचा या ठिकाणी निर्णय नाहीये. तत्पुरती मात्र नक्कीच
डॉट चेंडू एक विकेट टेकिंग गोलंदाजी. कारण हे षटक जर महत्वपूर्ण घडलं तर थोडासा 2 षटकामध्ये अजूनही प्रेशर येऊ शकते. कारण एक प्रमुख चांगला फलंदाज विस्फोटक फलंदाज बाद होती आणि त्याच्या अनुकूलित जर बघितले तर त्याच पद्धतीने फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार नाहीत. परंतु यावेळेस एक हलकीशी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये बिलकुल बायनी बाजूला मात्र फील्ड केलं होतं. कट केलाय. यावेळेस सुरेख फटका असेल की नसेल परंतु वाढ कॅच सुरेख झेल अनुमान लक्ष केंद्रित करत असताना आपण पाहतो ना की पलटवार कधी होऊ शकते मित्रांनो. आणि जेव्हा मात्र सुरुवात चांगली करून दिल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजाची कान्हा यांची मात्र तारीफ करावी लागेल. कारण 2 विकेट काढल्यानंतर बिलकुल जी या ठिकाणी जी पलटवार करण्याची संधी निर्माण झाली होती ना ती थोडीशी मात्र देखील रोखली जाईल आणि रोखत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळेल. त्यात मात्र एक षटक या ठिकाणी समाप्त होती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. पहिल्या षटकात 34 धावा. त्यानंतर या षटकात बघितले तर अवघ्या 2 धावा 2 विकेट. म्हणजे ज्या पद्धतीने मात्र कान्हा यांनी गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 28 धावा लागतील. 14च्या सरासरीने धावसंख्या बनावी लागेल. हॅलो हॅलो मोहन येतोय. हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. 14चा पारा म्हणा. 14 की 14 14 दुनी 28. ओ काय कमालचा चेंडू सोडलाय. यावेळेस जंत्र मंत्र नाही तर या ठिकाणी देखील खतरेची घंटी वाजेल. कारण योगेश बाद झालाय. योगेश बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात दिली होती. पहिल्या षटकात मात्र 34 धावा. त्यानंतर त्याची विकेट काढली कान्हाने आणि आता मात्र 11 चेंडू 28 धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढू शकतोय. या ठिकाणी सावकार षटकार जर रोखू शकले तर नक्कीच डेफिनेटली हा सामना एक रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु या दुसऱ्या चेंडूवरती एक अनबिलिव्हेबल फटका 4 रन. आयुष्यातले काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावलीत देणारेच करतात करार. उन्हाशी पाजणारे डोळेच खेळतात जीवाशी. परंतु या क्रिकेटचा खेळ खेळत असताना चौकार केलाय म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 24 धावांची आवश्यकता. कान्हाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल. कारण कान्हा यांची सुरेख गोलंदाजी 2 धावा 2 विकेट. चांगली सुरुवात असूनही देखील या ठिकाणी थोडासा मात्र एक या ठिकाणी दबाव टाकला जातोय. शॉट लॉंगॉन पाठीमागे क्षेत्ररक्षक तेज रफ्तारच्या गतीने स्टॉक खेळवता लगेच परंतु लगेच स्टॉक देखील या ठिकाणी फेकला गेला होता. नॉन स्ट्राईक कॅन्डला केवळ एक धावती समाधान तर मानावं लागेल. परंतु एक धावा सेट एक धाव रोखत असताना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत या क्षेत्ररक्षकाला दलपूतपूर करून रोखावं लागेल. 23 धावा 9 चेंडू हे समीकरण 9 ला 23. 2 विकेट 41 41 धावा. ओ क्लीन बॉल. ओ हलकासा एक मोमेंटम देऊन मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलिंगच्या संपर्क नाही. लेगच्या मुखाला जातोय. यावेळेस मोहन यांना देखील सफलता मिळते. महत्वपूर्ण सफलता. 8 बॉल 23. यावेळेस चोळमुख संघ एक समयाला वाटलं होतं की एक मजबूत स्थिती पकडली असतील. कारण अजय यांनी शानदार सुरुवात करून दिली. अवघ्या 6 बॉलमध्ये 34 धावा. त्यानंतर अजय यांची विकेट गेल्यानंतर टॉप ऑर्डरचे बॅटर्स मिडल ऑर्डरचे बॅटर्स या ठिकाणी मात्र तग धरू शकले नाही. विकेट ते टिकवते. बिलकुल सर्व मीडियम पेस मध्ये गोलंदाजी करत असताना या गोलंदाजांची तारीफ करायला लागेल खास करून कान्हा आणि मोहन यांची. कारण या षटकात 2 महत्वपूर्ण विकेट. कारण मागच्या मॅच मध्ये एक आणि मागच्या षटकामध्ये 1 आणि या षटकामध्ये 1 विकेट करत असताना थोडासा अंडर प्रेशर रिलीज दबाव टाकला जातोय. ज्यावेळेस चोळमुखच्या संघावरती चोळमुखच्या फलंदाजावरती तत्पुरती 8 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 23 धावा. जर षटकार चौकार जर मारून दिले नाही तर डेफिनेटली दलपतपूर हा संघ संघ होऊ शकतोय. परंतु क्रिकेट हा एक अनिश्चितचा खेळ आहे. प्रोटेक्शन सारं फेल आहे. शब्दाने दिलेल्या जखमावर शब्दांची फुकर बसेल का. शब्द ठिकाणी होत जातात. पेटलेली आग विझेल का. जी पेटवलेली आग या ठिकाणी विझवत असताना मात्र बॅटर्सना चौकार षटकार मारावा लागेल. 60 पिच डिलिव्हरी परत एकदा फटका पूर्णपणे फसलाय. चेंडूला उंचाई तर जरूर मिळाली परंतु अनुमान अंदाज के साथ यावेळेस मात्र त्याच क्षेत्ररक्षकाने दुसरा कॅच पकडलाय. परंतु या षटकात मात्र दुसरी सफलता. कुल मिलाकर आपण पाहतोय 4 विकेट. आता मात्र आपण पाहतोय की नक्कीच प्रत्येक वेळी सुरेश मेजर सरांच्या खांद्यावरती जबाबदारी. कारण जेव्हा गोलंदाजी मार्फत देखील एक षटक टाकलं होतं केवळ तेव्हा 7 धावा 1 विकेट. यावेळेस मात्र एक
तरुण तर्क सहज फलंदाजाला मात्र त्यांना संधी दिली होती खेळण्यासाठी, परंतु सांगले जाते ना की ये रे माझे मागेल्या तीच स्थिती पाहायला मिळाली. कारण प्रत्येक ठिकाणी लगातार विकेट निरंतर या ठिकाणी पाहायला मिळाली. आता मात्र सुरेश पेंढार सर मेजर यांच्यावरती मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल, कारण आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 23 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. सांगताना इतिहास पराभवाची नोंद घेतोय, फक्त संघर्षामध्ये दम असला पाहिजे आणि या संघर्षामध्ये दम असताना यावेळेस सुरेश पेंढार सर ओहो दमखम दाखवलाय. स्टेट ड्राइव फटका 1 बाउंस के साथ, वाह कमालचा परफॉर्मन्स. एक बिल्कुल अनलकी चौका, 4 रन ओव्हर की समाप्ती. 19 धावा लागतात. कोणत्या ऍक्शन मात्र पलटवार होऊ शकतो, कारण कालच्या सामन्यात देखील आपण मित्रांनो बघितलं असेल नागलवाडी आणि जेव्हा मात्र सिंधोनी हा सामना झाला होता तेव्हा मात्र 6 बॉलमध्ये 18 धावा लागत असताना मिस्टर अनिकेत पांडा यांची कमालची फटकेबाजी आणि त्या 18 धावा काढल्या गेल्या होत्या. यावेळेस आपल्याला तेच चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते, कारण 6 मध्ये 19 धावा. जर्सी नंबर 2 रमेश गोलंदाजी करण्यासाठी येईल. यावेळेस मित्रांनो 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 19 धाव, म्हणजे या ठिकाणी कमीत कमी आपल्याला 2 षटकार 2 चौकारांची आवश्यकता. कारण शॉर्ट थर्ड मॅन मधून जे लगातार 3 चौकार मारले गेले होते ना, तोच हा टर्निंग पॉइंट होऊ शकते चोळमुख या संघाला. वाईटचा बॉल पूर्णपणे मारण्याच्या पूर्वतयारी जर मारला असता तर पॉइंट कोर मधून गेला असता चेंडू चौकारांसाठी, परंतु यावेळेस मात्र अतिरिक्त धावाने भरपली जाते. केवळ 18 धावा, म्हणजे 3 षटकारांची आवश्यकता. वाईट बॉल. चोळमुख नाही तर दलपूतपर संघाकडे देखील चौथा बॉलर नाहीये. मित्रांनो आपण प्रॅक्टिस करताय ना तर हौस म्हणून आपण क्रिकेटच्या मैदानावरती मध्ये YouTube लाईव्ह म्हणून खेळायला जाऊ नका. कारण तर आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो ना मित्रांनो तेव्हा आपल्या घरच्या खोलीमध्ये देखील तुम्ही हात फिरवू शकता. सफल झालाय, नाही तर हा देखील बॉल वाईट दिला असता. बिलकुल ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस पेंढार सरांना मात्र स्ट्राईक द्यावी लागेल, कारण पहिल्या चेंडूत अंतिम बॉलवरती मात्र चौकार मारला होता तिसऱ्या षटकातील. त्यांना मात्र नॉन स्ट्राईक एंडला ठेवले जाते, परंतु दलपतपूरकरांना मात्र फायदा होतोय, कारण जोपर्यंत सुरेश पेंढार सर नॉन स्ट्राईक एंडला राहील तोपर्यंत मात्र एक काम चालू फलंदाजाला एकीकडून डॉट चेंडू काढले जातील. कट केलाय, मोठा फटका फसला होता. फसत असताना डॉट चेंडू. यावेळेस पूर्णपणे सामना झुकताना पाहायला मिळेल, परंतु सुरेश पेंढार सर यांच्याकडे क्षमता आहे, दमखम आहे. हम होंगे कामयाब. यावेळेस आपण पाहतो की कोणता टीम मात्र या ठिकाणी कामयाब होईल, कारण उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 14 धावा लागतात अजूनही जिंकण्यासाठी. एक मोठ्या फटकेची आवश्यकता. ओहो खराब लेंथ, लूज. यावेळेस गुड लेंथ डिलिव्हरी, गुड बॉल पाहायला मिळतोय, कारण एक चेंडू महत्वाचा. हलकासा अंडर प्रेशर रिलीज दबाव, परंतु यावेळेस मात्र मिस्टर सुरेश पेंढार सर बिलकुल नाराज होताच, कारण यावेळेस 3 बॉल 17 धावा लागतात. कारण पहिले चेंडू जर तुम्ही एक चौकार किंवा षटकार जर मारला असता तर कदाचित अलग चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु त्या ठिकाणी स्ट्राईक बॅटर अंतिम क्षणी या देखील कलाटणी देणारा आपण पाहतोय की नक्कीच, पण आमच्या प्रेक्षकांचे देखील हातवर होत आहेत. अंतिम क्षणी मात्र नक्कीच षटकार जातोय. लॉंग ऑफ रिजन षटकार. दोन बॉल 11. कोणत्या क्षणी मात्र पलटवार होऊ शकतोय. एक शेर तर दुसरा सवा शेर, कोण बनेल बब्बर शेर. हवा देखील चालू झाली. दुपारच्या सत्रात मात्र देखील झुळूक देखील आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, पण नक्कीच शरीराला स्पर्श होते, जाणवते. कट केलाय. यावेळेस देखील आउट गोईंग स्टँडर्ड ट्रॅकिंग फटका. मिड विकेट रिजन. सोनार की सोलार की सुपर ओव्हरचा सामना पाहायला भेटेल का? नक्कीच प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. प्रेक्षक राजे, प्रेक्षक वर्ग, तुमचे देखील सरचे स्वागत आहे. परंतु मात्र लगातार व्हाईट बॉल वरती मात्र लगातार चांगली गोलंदाजी तर पाहायला मिळाली होती, चांगली हाताळली होती, परंतु मात्र 2 षटकार मारल्यानंतर यावेळेस 1 बॉल आणि 5 धावा.
मागच्या मॅच मध्ये बघ किती लक असेल चॉलमुखकरांचं, कारण 3 धावांनी तो सामना जिंकला होता, ज्यावेळेस मात्र 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. होऊ शकते, नथिंग इज पॉसिबल, क्रिकेटमध्ये काही घडू शकते मित्रांनो. कारण 1 चेंडू 1 बॉल 5 धावा, यावेळेस मात्र ज्या फलंदाजांनी मात्र डिकीचा सामना अनंतर दिला होता अजय यांनी, परंतु निरंतर विकेट गेल्यानंतर अजूनही देखील डाव सावरला जातोय. कारण तू एक प्रयत्न अजून कर, पडला असेल हजारदा प्रभावच्या भयानं रात्री, परंतु अंतिम बॉलवरती आपण पाहतो की 1 बॉलमध्ये 5 धावा काढल्या जातील का. ओहो, फटका पूर्णपणे फसलाय, परंतु 3-4 धावा का बॉलून काढले जातील का. टॉपेज जरूर लागला होता, परंतु अवघ्या या ठिकाणी जर बघितलं तर अवघ्या 3 धावेने सामना या ठिकाणी पराभूत व्हावं लागते चॉलमुखकरांना. कारण पहिल्या मॅच मध्ये 3 धावेने सामना जिंकला होता, तर या ठिकाणी पलटवार करत असताना अवघ्या 3 धावेने चॉलमुख संघाला मात्र बिलकुल पराभवाच्या समोर जावं लागते. वेल प्लेड, वेल डन. दोन्ही संघांचे मात्र नक्की चांगलं आपल्याला खेळाचे प्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळेस मात्र दलपतपूर संघ आजच्या पॉल फायनल साठी क्वालिफाय झालाय, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल निरगुडे विरुद्ध घोडबारी. कर्णधार या ठिकाणी टॉचविन करून घेण्यासाठी यायचे.